धाराशिवच्या करंजामध्ये एकनाथ शिंदेंचा बोटीतून पाहणी दौरा, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद, संतापलेल्या पूरग्रस्तांनी मदतीचा टेम्पो पाठवला माघारी। नुकसानग्रस्त भागात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीच्या किटचं वाटप, मदतीच्या किटवर शिंदे आणि सरनाईकांचा फोटो असल्यानं धाराशिवमधील गावकऱ्यांसह विरोधकांचा संताप, तर मदतीकडे पहा फोटो कशाला बघता, शिंदेंचं उत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापुरात झंझावती दौरा, कोर्टी, संगोबा, मुंगशी गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी, बांधावर जाऊन गावकऱ्यांशी संवाद। उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार, तर विरोधी पक्षनेता न दिल्यानं सरकारनं गोरगरीब जनतेचा आवाज दाबल्याची खासदार राऊतांची टीका। मराठवाड्यातल्या महाप्रलयात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, 23,414,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान, सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला। अवकाळी आणि गारपिटीचा गेल्या 9 वर्षात तब्बल 571 लाख हेक्टर शेतीला फटका, सरकारकडून एकूण 54,679 कोटी रुपयांचा निधी। नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण, पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये दगडफेक, अनेक जण जखमी। नीटच्या परीक्षेत यश मिळवलेल्या चंद्रपूरच्या अनुराग बोरकरची आत्महत्या, पास होऊनही डॉक्टर व्हायचं नसल्यानं टोकाचं पाऊल उचललं। ज्येष्ठ कन्नड साहित्यिक पद्मभूषण एस एल भैरप्पा यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त।